परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना। हे ज्ञान पैगाभरवे जरी मनी आते आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन आणि वारकरी मंडळी, आज तुम्हा चरण सेवेचा जो सुयोग आहे ही प्रवचन रूपी सेवा काय निमित्तानं होत आहे सर्वांना कल्पना आहे। सालाबाद नेमाप्रमाणे स्वानंद सुख निवासी श्री संत रूपलाल महाराज यांची पादुका रूपानं पालखी रथासह भगवंताच्या आषाढी महावारीला जात असताना आपले वाकोड इथलं दुपारचं जेवण या गावातील सत्रस्त श्री हरिभक्तीपरायण शिवाजीराव घुले यांच्याकडे प्रतिवर्षीप्रमाणे गेल्या 29 वर्षापासून आपल्या दिंडीचं आगमन असतो आणि या वर्षीचं 31वं वर्ष आहे। म्हणजे दिवस बातच निघून गेले। पूर्वी आपण इथं संध्याकाळी मुक्कामाला यायचं, पण इथं मुक्कामाची निवाऱ्याची व्यवस्था नव्हती। कधी खंडोबाराच्या मंदिरात जायचं, कधी गावातल्या मंदिरात जायचं, त्यांना थोडा त्रास व्हायचा। आणि ही वस्ती आता रोडच्या जवळ आली। पहिले आपली वस्ती वरच्या कडेला होती, वरच्या कडेला असल्यामुळे त्रास व्हायचा। पण त्रास होत असताना मग काही आपण 2-4 वर्ष पाहिले आपण ते एवढे कठीण पाहिले की ते मुक्कामाची लिंक लागलेली नव्हत्या, काही नाही। एकदा खंडोबाराच्या मंदिरात आमचा मुक्काम झाला, तिथे या लोकांनी भाकरी आणल्या, भाजी आणली, जेवण झाले। 60-70 लोक होते। जेवण झाले, नेमकी भाजी संपली आणि 4-5 जण राहिलो आम्ही। गोविंदाबा होते, प्रधानजी होते, मी होतो, निवास महाराज होते। भाजी नाही, भुका लागलेल्या आहे। मग काय करायचं? मग लोणचं आणि भाकरी आम्ही घेतल्या, कारण चौसाळा ते वाकुड मुक्काम होता आपला। इजोऱ्याला दुपारचं जेवण असे, एवढा लांबचा मुक्काम, भुका लागलेल्या। मग लोणचं आणि भाकरी त्या ठिकाणी काढल्या। पूर्वी आपल्यासोबत लोणचं असायचं, चटणी असायची, रथामध्ये सर्व काही आम्ही ठेवायचं। आणि असे कठीण दिवस काढत काढत आता हा अगदी सुखाचे दिवस आलेले आहे। पण सुखाचे दिवस भोगण्याकरता ज्यांनी हा मुक्काम घेतलेला तेच व्यक्ती निघून गेले, लवकर गेले। एवढ्या लवकर गेलेले आहेत, बरं कडक तडक गेले। कोणती पॅरालिसिस नाही, कोणती बिमारी नाही, काही नाही, काही नाही। कारण आयुष्य संपलं असताना प्रत्येकाला जावंच लागते, हा नियम आहे। आयुष्य संपल्यानंतर जावं लागते आणि जात असताना पण लवकर गेले हे गोष्ट वाईट झाली। पण भाग्यवान लोक होते ते, कारण भाग्यवान लोक लवकर निघून जात असतात। असा विष्णू पुराणामध्ये आलेला श्लोक आहे। विष्णू पुराणामध्ये असा श्लोक आहे, पुढे असे प्रसंग येणार आहे। निर्बीजा पृथ्वी निररसर सदा नीचा महात्मा गता निज धर्म कर्म रहिता भार्या भूती पररता। हे दुःख सहन केल्यापेक्षा धन्य नरा मृत्यू। निर्बीजा पृथ्वी या जमिनीवर बी उगवणार नाही, तसं आता तण उगवत नाही, तणनाशक निघाल्यामुळे तण निघालं, तसं कालांतराने बी उगवणार नाही। निर्बीजा पृथ्वी निररस रसदा, झाडाच्या ठिकाणी रस राहिलेले नाही। तुमच्या भागात तरी आंबे वगैरे आम्हाला दिसतात, आमच्या भागामध्ये आंबे वगैरे काही राहिले नाही। निररस रसदा नीचा महात्मा गता, निश्लोकाला खूप महत्व येणार आहे। निज धर्म कर्म रहिता, प्रत्येकाने आपलं धर्म कर्म सोडलेलं आहे। आणि हे दुःख सहन केल्यापेक्षा धन्य नरा मृत्यू, कारण जो सर्वांना आवडते तो देवाला आवडते। पण त्यांनी त्यांच्या मुलांना हे वारकऱ्याच्या सेवेची घालून दिलेली परंपरा आहे, म्हणजे ते अजून देखील कीर्ती रूपानं अजरा अमर आहे, हे महत्वाचं आहे। तुका आणि एका मरणेची सरे उत्तमची उरे। समजा हा मुक्काम जर त्यांनी घेतला नसता, या पुराला ही संधी भेटली असते का वारकऱ्याच्या सेवेची? म्हणजे ही सेवा त्यांच्या वडिलाने या मुलांकडे घालून दिलेली आहे। आणि यांनी म्हणावं पालख्यानंतर, अ देवा माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, होती वडिलाची सेवा म्हणून पूजित। ज्याप्रमाणे भाऊ निष्ठेनं करायचे त्याचप्रमाणे त्यांचे पोरं देखील फार मोठ्या निष्ठेनं वारकऱ्यांची सेवा करतात। त्या ताईचं लय साधवा, त्या ताई साष्टांग दंडवत घालत वारकऱ्यांच्या सामोरा येतात आणि त्याला प्रमाण आहे, श्री संतांचे माथा चरणावरील साष्टांग एकरी दंडवत। संत जर आपल्या घरी येत असतील, साईनं सामोरा तुकोबारांचा लोटांगण घालत संतांच्या सामोरा हा मी जाणार आहोत, असं तुकोबारांचं म्हणणं आहे। आणि लिंग का प्रतिमा तिथी देखत घेऊ अंगोष्ठी,
शारीरिक तपामध्ये मस्तक ठेंगणा करी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या नियमानुसार काही दरवर्षी आपल्याला सर्व वारकऱ्यांना साष्टांग दंडवत घालत त्यांच्या घरापासून तर आपल्याला फार जवळजवळ 101 108 पर्यंत साष्टांग दंडवतच्या पुढे होत असते। आणि असं असताना फार मोठा भाव वारकऱ्यांच्या विषयी, कारण हा दिंडीचं हेच दिंडी असताना अशा अनेक दिंडी आहेत ज्या अर्थी इथं कप पडलेले आहेत, त्या अर्थी इथं ताटं पडलेले आहेत, त्या अर्थी जेवायला बरेच वारकऱ्या 2-3 दिंड्या यांच्याकडे येऊन गेलेल्या आहेत। अजूनही काही दिंड्या येणार आहे आषाढीपर्यंत, काही जातांच्या असतील काही येतांच्या असतील, असा हा निष्ठावान परिवार आहे। त्यांनी फार मोठे कष्टाने दिवस काढले। मेंढऱ्यानेच वाटते आता, मेंढऱ्या कोंबड्या असायचे, त्या कोंबड्या भुरकुनी आमच्या अंगावर उडायच्या, कसं तरी वाटायचं। पण आता हे झालेलं आहे, आम्ही आलो की कोंबड्या पुणून ठेवा पहिला, आणि एकटीच बाई भाकरी करायची बा आमच्यासाठी, चपात्या भाकरी एकट्याच करायच्या, पहिले काही बाया पाठत नव्हतं। अशी फार मोठी वारकऱ्यांची सेवा या परिवाराकडून घडलेली आहे आणि घडत देखील राहणार आहे। त्यांची जसं सेवा करणं हा नेम आहे, तसा आपल्या वारकऱ्यांचा देखील नेम आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, या नेमाला सुरू आपलं हे प्रवचन आहे। त्या प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे तो 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे। तसा आपला विषय पसायदानाचा चालू आहे। पसायदान सोडून दिलं महाराज आणि मध्येच घेतलेलं तुम्ही त्यांची सेवा पाहून, त्यांची निष्ठा पाहून, त्यांचा साष्टांग दंडवत पाहून आपण मुद्दामून याचा विचार करून आलेला आहोत। आणि या श्लोकाचा विचार करत असताना प्रणिपाताचा विचार केलेला आहे। प्रणिपातानं नम्रता घडते। वारकऱ्यांच्या जवळ माणसाची नम्रता असली पाहिजे, म्हणून काही साष्टांग दंडवत घालत येतात। नम्रता, प्रणिपाताने नम्रता करते, प्रश्नाने अधिकार करते आणि सेवेनं निष्ठा करते। प्रणिपात, प्रश्न आणि सेवा केली तर काय होणार आहे? उपदेशंती, ते उपदेश करणार आहे। कोण करणार आहे? जे ज्ञानाचे तत्वदर्शनी आहेत ते। आपला हा मुद्दा आहे, ज्ञानाची तत्वदर्शनी आहे त्यांची भेट दुर्लभ आहे का सुलभ आहे? नारद महर्षी म्हणतात मग संगस्तु दुर्लभ, हा दुर्लभ आहे। दुर्लभ असून भेटणार नाहीत का? वारकरी घरी येण्याकरता 3 गोष्टी पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे, त्यानंतर पूर्व पुण्य पाहिजे आणि चित्ताची तळमळ पाहिजे। भगवंताच्या कृपेशी वारकरी साधू भेटत नाही। बहु गडा आहे संत भेटी, तरी जगत जेठी, जगाचा मालक ज्या दिवशी कृपा करतील त्या दिवशी वारकरी आपल्या घरी येतील। पहिलं कारण। दुसरं कारण पुण्य पाहिजे। रस्त्यानं ल घर लागतं, सरे घरी जातो का आपण? ज्यांच्यापेक्षा श्रीमंत लोक लागतात आपल्याला, मोठ्या बिल्डिंग असतात त्याच्या बांधलेल्या, पण त्यांच्याकडे आपण जात नाही का? पुण्य नाही। पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, हा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो। म्हणजे त्याच्याकरता पुण्य पाहिजे आणि तळमळ पाहिजे। या लोकांना किती तळमळ आहे? आपली दिंडी निघायच्या आधीच भाऊचा फोन आला, महाराज वारकरी किती म्हटलं अजून 25 दिवस टाईम आहे। बहुतेक पहिला का दुसऱ्या दिवसांचा फोन आला, महाराज मी वाकडून बोलतो, भले आपल्या दिंडीत वारकरी किती आहे? म्हटलं थांब, शेगावच्या पुढे गेल्यानंतर सांगू आम्ही। बरोबर आमच्या प्रधानजीला फोन आला, त्यांनी सांगितलं 130 लोक दिंडीला आहेत, म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्था व्हावी म्हणून। तळमळ आहे, तळमळ एवढी तळमळ आहे। सांगा दिवाळीले लेकराले फटाके ना आणत तुम्ही, दिवाळीले फटाके ना आणत, पण साधू घरी आले किती फटाके फोडले असते? तुमच्या लग्नात जेवढे फटाके फुटले नाही तेवढे आज फटाके फुटले असते। म्हणजे एवढे फटाके आणले सर्व व्यवस्थित पद्धतीनं, म्हणजे तळमळ आहे महाराज। तळमळ असली पुण्य आहे, पण मात्र भेटले पण अगम्य आहे, कळत नाही। ज्ञानोबराईपासून पार रूपलाल बाबापर्यंत जे संत होऊन गेले ना, त्या ह्यात कळलेच नाही। कळले पाहिजे संत। ज्ञानोबराई जर कळले असते तर आळंदीत राहू दिलं असतं, मधुकरी वाढली असती। त्या अर्थी मधुकरी वाढत नाही, आळंदीत राहू देत नाही, त्या अर्थी कळले नाही। नाथ महाराज जर समाजाला कळले असते तर 108 वेळा थुंकणारा माणूस तयार झाला नसता। नामदेव महाराज जर समाजाला कळले असते लोकांना, तर त्यांना लिहून ठेवावं लागलं असतं तर गण आणि गोत्र सर्व हसतात ती मजगा। तुकोबराई जर कळली तर मंबाजीनं भर कीर्तनात काटेनं मारलं नसतं। सर्व संत रूपलाल बाबा जर समाजाला कळले असते, कशाला लोकांना त्यांना मोरा रस्ते सापड दिले असते, मोऱ्या सापड दिले असते, त्यांना सापड दिले असते।
कळले तर अमोघस्य. आणि काय द्यायला पाहिजे, आपल्याला त्यांनी माडकरी बनवलं, ताडकरी बनवलं, वारकरी बनवलं, वारकरी नाही ताडकरी नाही फडकरी बनवलं. आपण फडकरी रुपलाल बाबाच्या दिंडीचे फडकरी असल्यामुळे फडकरी बनवलेलं आहे. हे संतांचे आपल्यावरती फार मोठे उपकार भेटले. संत उपदेशंती, ते उपदेश करतील कशाचा, ज्ञानाचा. ज्ञानाचा उपदेश. महाराज प्रणिपात करा, प्रश्न करा, सेवा करा आणि ते आपल्याला उपदेश ज्ञानाचा देतील. या ज्ञानाची गरज काय आहे? जन्म मरणाकरता ज्ञानाची गरज आहे. जन्म कशामुळे आहे? बोला कोणतरी बुवाजी सोडून. जन्म कशामुळे आहे? पुन्हा का मावले? अरे जन्म वासनेमुळे आहे. घ्या, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माला कारण आहे वासना. वासनेले कारण काय आहे? अज्ञान. म्हणजे अज्ञान गेलं की वासना गेली, आणि वासना गेल्यानंतर माणसाला, वासना गेल्यानंतर अज्ञान गेलं, ज्ञान झालं, आणि ज्ञान झाल्यानंतर माणूस जन्म मरण रहित झालेला आहे. म्हणजे जन्म मरण घालवण्याकरता आपल्याला वासना घालावं लागेल, वासना घालवण्याकरता अज्ञान घालावं लागेल, अज्ञान घालवण्याकरता ज्ञान मिळवावं लागेल, आणि ज्ञान मिळवण्याकरता टीव्ही पाहावं लागेल नाही, ज्ञान मिळवण्याकरता पत्ता खेळावा लागेल नाही, ज्ञान मिळवण्याकरता संतांकडे जाऊन प्रणिपात प्रश्न करावा. महाराज आम्हाला जन्म मरण जायचं नाही, आम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. मोक्षाला कारण, मोक्ष कशा नाही? ज्ञान. ज्ञाने विना मोक्ष नाही, हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. मोक्ष म्हणजे काल बाबांनी व्याख्या सांगितली, कायमची दुःख निवृत्ती आणि कायमची सुख प्राप्ती. कैवल्य नाम मोक्ष, आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आपल्याला ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मोक्षाकरता ज्ञान पाहिजे. आम्हाला मोक्ष नको, मग आम्हाला आमचा संसार मोठेपणा मिळवायचा आहे. मोठेपणा मिळवण्याकरता देखील ज्ञान पाहिजे. अक्कल कवडीची नाही, मला मान मिळला पाहिजे. ह्यातलं का मग काय फायदा? तुला घरातले लोक मान देत, अरे तुझी मुलं मान देत नाहीत, तुझी पत्नी मान देत नाही, तुझं कोणी तुला मान देत नाही, मग समाज कसं काय मान देणार आहे? समाजामध्ये मान व्हावा लोकांकरता मध्ये व्हा. पहिल्याने आपल्या पत्नीजवळ मान असला पाहिजे, मग मुलाजवळ असला पाहिजे, मग घरात असला पाहिजे, गल्लीत असला पाहिजे, गावात असला पाहिजे, तालुक्यात आणि जिल्ह्यात, नंतर प्रांतामध्ये आपल्याला मान मिळता येणार आहे. मानाकरता ज्ञान पाहिजे. विवेकानंद स्वामी परक्या राष्ट्रामध्ये गेले. परक्या राष्ट्रामध्ये गेले ना, तिथं त्यांना प्रवचनाचा चान्स भेटला. 2-2 मिनिटच होतं. 2 मिनिटं बोला. पहिल्याने शब्द उच्चारला, माझे बंधू आणि भगिनीनो, माय ब्रदर अँड माय सिस्टर. पण त्यांनी पहिला शब्द सरळ लोकांना टाळा, कारण आतापर्यंत जेंटलमॅन हेच वापरत होते लोक. पण माझा शब्द हा भारतीयांनी शिकवला. सर्वांनी टाळा वाजवल्या. 2 मिनिटं काय, पुन्हा ते लोक वन्स मोर, पुन्हा बोला, पुन्हा बोला, पुन्हा बोला महाराज. म्हणजे कशामुळे मान? त्यांचे फोटो काढले, गल्ली गल्लीमध्ये फोटो लावले विवेकानंदाचे. कशामुळे? ज्ञान असल्यामुळे मान प्राप्त झालेला आहे. आम्हाला ते नको. आम्हाला आमचा संसार सुखाचा झाला पाहिजे, त्याच्याकरता ज्ञान पाहिजे. बरं, ज्या माणसाजवळ संसार करण्याचं ज्ञानच नाही, त्याला कुठं काय संसाराकरता ज्ञान पाहिजे. विनोदाने सांगत असतात जुने लोक की एक माणूस होता, सर्व कारभार बाईच्या जाती होता. त्या माणसाला काहीच कळत नव्हतं. किराण्यात ती बाई आणायची, सर्व ती बाईच आणायची, आणि आणत असताना त्या बाईच्या घरी याई पाहुणे आले. म्हणजे युवाई पाहुणा आला, यायला पाहत नाहीत आमच्याकडे यायला पाहत नाही. मग किराणा नव्हता घरामध्ये. तिने मालकाला हाका मारला, माल इकडे या, बाजारात जा, भूमला बाजार घेऊन या, आंबे वगैरे काय असेल त्यावर. तो मी जर भुललो तर ती बाईने तुम्ही बोलला नाही म्हणे वा. मग तिने तिच्या पायात दोरा बांधला. पायात दोरा, जोपर्यंत पायातला दोरा आहे तोपर्यंत तुम्ही आहे, आणि पायातला दोरा तुटला तुम्ही भुलले समजा. हे निघालं, बाजार केला. नेमका गारोळ्याचा खेळ येलो होता. ते खेळात गेलो, तो साप गर्दीत शिरला, गर्दी पांगली, त्याच्या पायात पाय एका जणाचा अटकला, आणि ते दोरा तुटला. आणि हे उठून उभं राहिलं आणि पायाकडे पाहिले. तिथंच कल्ला करत बसलं, मी हरविलो. गावातला म्हणे काय झालं? म्हणे मी हरवलो. घ्या, मी हरवलो म्हणे. मग तो घरी गेला, पत्नीला सांगितलं. पत्नी पुन्हा भूमला गेली. हे पडलेलंच होतं, मी हरविलो कल्ला करत. बाजारात त्याला हातामध्ये ते गेली, गुपचाप गेली, पायाला दोरा बांधला आणि एक पाना खाली लावली. पायाकडे पा, अरे सापडलो म्हणे, मी आता सापडलो. हे साधारण संसार करण्याकरता देखील
ज्ञान पाहिजे, म्हणून ज्ञानाची अत्यंत गरज जीवनामध्ये आहे. आणि ते ज्ञान प्रणिपात प्रश्न आणि सेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त ते कसं आहे, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान फार बरं आहे. बरं म्हणजे उद्धाराला कारणीभूत आहे. जर मनी आणायचं असेल, जरी मनी आती आणावे तरी तर या संतांना भजावे, म्हणजे संतांना भजे खाऊ घालावे. नाही, संतांनी भजावून त्यांची सेवा करावी. त्यांची सेवा जर केली तर काय होणार आहे, ज्ञानाचा पुरवठा आहे. ज्ञानाच्या घरामध्ये सेवेच्या दारातून जावं लागतंय. येतील का स्वाधीन करी. मग जीवाचं कर्तव्य काय, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि गर्वरही त्यांचं दास्यत्व करावं. मग जे आपण अपेक्षा करणार ते पूर्ण करणार. मग अपेक्षित जे आपुले. रात्री बाबा बोलले एका जनार्दनी संत, मला लय आवडलं ते, पूर्ण करते मनोरथ. अपूर्ण शब्द दोन्हीकडे घ्यायचा. रात्री बाबाच्या मुखातून ऐकलेलं आहे. झालेली सेवा भगवंताची त्यांनी समर्पित करतो. ज्या परिवाराकडे आपल्या काम आहे त्या परिवाराला भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, त्याच्या वाडवडिलाच्या पुण्यानं दंड आयुष्य लाभो, आई आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो आणि उत्तराउत्तर रुपलाल बाबा या संत महात्म्याची सेवा त्या परिवाराकडून करून घेऊ. एवढीच महाराजांची चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा समाप्त करतो.